सालचे महाराष्ट्र केसरी हर्षलभाऊ सदगीर यांच्या बरोबर 2018 कुस्ती माझी मुंबईमध्ये झाली. म्हणजे काय आपली मैदानी कुस्ती मैदानी झाली. मैदानी काय झाली ती कुस्ती? बरोबरीत सोडवली. आणि 2018ला काय 19ला हर्षदभाऊ महाड केसरी झाले. हा, तिथून 19ला का 20ला झाले बहुतेक. आणि आता चालू आहे 2026 चे. काय अनुभव सांगताल त्या कुस्तीबद्दल तुम्ही? काय नाही, अतिशय जबरदस्त कुस्ती झाली आणि जरा दुखापत झाली मला इथं, म्हणजे त्यामुळे 5 मिनिटं थांबलो होतो. ती दुखापत बरेच परत लांबली. एक 4 महिने तर माझं त्यात गेलं त्यात. पण लागल्यावर नंतर परत 10 मिनिटं कुस्ती केली, बरोबरीत सोडवली त्यावेळेस कुस्ती. मग आता जरी हर्षद भाऊला आपण ह्या कुस्तीबद्दल बोलतो ते ओळखतील का आता? आठवलं का त्यांना? हो, आठवलं. आठवण्यासारखे क्षण राहिले त्या कुस्तीमध्ये काय झालते का? नमस्कार मंडळी, मी प्रवीण सलगर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. नाळ कुस्तीच्या युट्यूब चॅनल आपला पहिला बॅन झाला, आता नवीन सुरुवात केली आहे. आणि आज माझ्यासोबत आहेत 5 वेळचे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान महादेव कुसुंबडे. माझ्या चॅनल तुमचं हार्दिक स्वागत आहे. खूप जणांची इच्छा होती, कुठून सुरुवात केली ते महादेव तुम्ही? मी तालमीला सुरुवात 3रीत असताना, 9 वर्षाचा असताना चालू केलं खवसपूरला, भारत भोसले वस्तादांच्या. त्यानंतर तिथे 1-2-3 वर्ष राहिलो, परत पंढरपुरात आलो विलास आपायात, पण तिथं शेवट केला परत एकाच ठिकाणी विठ्ठल आखाडा. काय म्हणजे खवसपूर आधी पंढरपूरमध्ये काय फरक होता? फरक म्हणजे आता अगोदरच्या वेळेस खवसपुरात म्हणजे थोडं मला करमायचं नाही तिथं, लहान असल्यामुळं. चांगलं होतं तिथं, पण तिथं चांगला झालतो बऱ्यापैकी कुस्ती, लहानपणीच एकदम शिकलो. परत पंढरपूरला आल्यावर 1-2 वर्षात 14 वर्षातनं माझा महाराष्ट्राला दुसरं मेडल लागलं स्कूलचं. किती किलो मध्ये? 42 का 45 किलो लागलं. 45 किलो. तिथून तुम्ही पंढरपूरला आला, पंढरपूरमध्ये आल्यानंतर तुमची जोड किती वाढली होती म्हणजे साधारण? पंढरपूरला आल्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे सामन्यातलं वगैरे माहिती झालं बऱ्यापैकी, स्पर्धेतली कुस्ती मॅटवरची. कारण याला सापाय तिथं मॅट होतं, त्यामुळं आणि चांगलं प्रॅक्टिस घ्यायचं एकदम प्रॉपर. आणि ते कसं आहे, मेजर असल्यामुळे विलासाप्पा खंडरे त्यांचं म्हणजे एकदम टेक्निक ही एकदम व्यवस्थित आणि शेड्यूल पूर्ण असा कडक असायचा, जसं आर्मीमध्ये असतं तसं. त्यामुळं बऱ्यापैकी फरक तिथं कुस्तीला आपल्याला पडला आणि चांगलं लक्ष देत होती सगळीच. आमच्या बॅचची मुलं तिथं लहान सगळी, एक असा कोण नव्हता, सगळी चांगली होती एकदम. प्रत्येकाच्या ह्याच्यात गटामध्ये सगळी चांगली मुलं होती. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जो सलग 5 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन झाला, हा महादेव मधला गुण कोणी ओळखला होता पहिल्यांदा की बाबा हा मुलगा इथपर्यंत जाऊ शकतोय? तसं मी विलास आप्पानेच म्हणजे हे केलं, कारण वारंवार सांगायचं मला, तू कर, म्हणजे असं जिल्ह्याला आणि तालुक्याला नंबर बसल्यावर कोण ओळखत नाही. पण माझी पण एक जिद्द होती, काय तर करून दाखवायचं. मला बरेच लोक म्हणायचे एवढा बत्त आहे, असं तसं, उंची कमी आहे, वजन कमी आहे, काय काय होणार आहे. पण मी हे डोक्यात घेत नव्हतं. म्हणजे माझ्या म्हणजे कुस्ती मिंतीवर मी म्हणजे पहिल्यापासूनच असं काही जास्त माझा कोण दोस्त पण नसायचं, माझ्यापेक्षा लहान माझं दोस्त असायचं, त्यांच्याबरोबर सपाटीच माझा व्यायाम म्हणजे खास सपाटीच. फुल लढत करायची आणि सपाटी दोर चढायचो. आणि मी अशी जिद्दारी ठेवली होती की 100% जे लोकांचं म्हणणं आहे त्याला खोटं ठरवायचं. आणि आपण सलग 6 मेडल घेतले, 2 सेकंड आहेत, 4 गोल्ड आहेत, म्हणजे सलगच आहे. घरून सपोर्ट कसा होता? तुम्ही जास्त मैदानी कुस्त्या करत नसाल, करत होता मैदानी कुस्त्या करत होतो, पण काय व्हायचं, मैदानला गेल्यानंतर चांगला खेळत असल्यामुळे कुठं कुठं कुस्तीच लागायची नाही. मग असं जरा थोडी म्हणजे त्यावेळेस 2008-9च्या दरम्यान म्हणजे घरची परिस्थिती जरा बेताची होती, शेती होती, पण जरा पाण्याचा प्रॉब्लेम होता ह्या आमच्या भागात जरा, त्यामुळे परिस्थिती अशी नाजूकच होती. म्हणजे एवढं पण खास नव्हतं, असं खुराक ही प्रॉपर भेटत नव्हतं, जसं असेल ती करायचं. मला एक सांगा, तुम्ही सलग 66 किलोच खेळला, 55 किलो पासून 55 किलो पासून 55-60 ला एकदा बसलाय, आणि परत 66 ला 4 गोल्ड आहे. सलग 66 ला बसला. तुमचं डाएट काय होतं 66 किलो कंटिन्यू 4 वर्ष एकाच वजनामध्ये थांबायचं? म्हणजे डाएट म्हणजे
आपली थंडाई हम्म. सुरुवात म्हणजे सकाळची सुरुवात होती थंडाईपासून. आणि थंडाई नाश्ता वगैरे, जेवण काय भाजी चपाती तुपातलंच असायचं. पण माझं वेट बी तसं काय असं, जरी डाएट हेवी असलं तरी वेट काय वाढत नव्हतं आपलं. म्हणजे थोडंफार वाढायचं, पण परत संध्याकाळी बी आपला हाईच नॉर्मल डाएट असायचा. दूध, थंडाई, म्हणजे वेट जेवण, केळी. कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्हाला दुसरी काय म्हणजे करण्याची गरज पडली नाही. नाही नाही नाही. त्याच्यात तुमचं मेहनत पण असेल ना, किती मेहनत व्यायाम वगैरे करत होता, सपाटी किती मारत होता काय मी कंटिन्यू 500 मारायचो एका दामात सपाटी, नॉनस्टॉप? नॉनस्टॉप. हम्म. आणि एक दिसाड म्हणजे काय करायचो, असं उन्हाळा असो किंवा काही गरमी असो, थंड पावसाळा, स्पर्धेच्या अगोदर एक 4 महिने मी 1000 सपाटी मारायचो नॉनस्टॉप. 4 महिने? 4 महिने. हा. आणि स्पर्धेच्या अगोदर 15 दिवस बंद करायचं, नॉर्मल मारायचं, रेस्ट पूर्ण रेस्ट. म्हणजे लढत करायचो, पण असं व्यायाम एवढा हेवी एवढा व्यायाम करत नाही. कशामुळे असं करत होता, काय त्याचं रिझन काय त्याचं? रिझन म्हणजे कसं आहे, तुम्ही रोज प्रॅक्टिस करून करून थकता, तुमची रिकव्हरी डाऊन होत जाते. आणि स्पर्धेच्या अगोदर जर तुम्ही हे केलेलं असतं, तुमचं आतलं रिकव्हरीचं पोझिशन वाढलेली असते शरीरातली, ती भरत येते, परत रिकव्हरी फुल येते. म्हणजे थोडक्यात तुमचा जोश वाढलेला असतो, थकत नाही तुम्ही. याच्यासाठी आपलं एक 4-5 दिवस मी जरा थोडी रेस्ट, कमी व्यायाम करायचा. हा अनुभव तुम्हाला कधी आला व कोणापासून मिळाला ह्याचा? हे सिक्रेट तुम्ही किती झाकून ठेवते लोकांना नाही, समजलंय? सिक्रेटचं काय नव्हतं. कसं आहे, मी काय तुम्हाला म्हणलं पहिल्यांदा, जी माझ्या संग जी लहान मुलं म्हणजे माझ्यापेक्षा आहेत, त्यांना माझ्या संग व्यायाम करायला भारी वाटायचं. आणि ती सगळे आता चांगल्या लेवलला खेळतात, अजून खेळतात माझे पार्टनर वगैरे. बाकीच्यांचं कसं असतंय, म्हणजे आपल्या बॅच एवढं कोण ते म्हणणार त्याचं चाललंय, आपण पण म्हणतो त्याचं चाललंय. मग ती माझ्या पद्धतीनं मला जे शूट होतंय आणि मला माहित होतं. आता कसं आहे, जोर जास्त आता फायदा म्हणजे जोर आणि बैठकीत नाही. तुम्ही हाय इंटेन्सिटीचा म्हणजे व्यायाम केला पाहिजे, म्हणजे कमी ह्याच्यात जास्त थकलं पाहिजे, कमी वेळात जास्त थकलं पाहिजे. आता काळाची गरज आहे. कसं आहे, म्हणजे थोडक्यात सपाटीनं काय होतं, लवचिकता राहते, थोडं फ्लेक्सिबिलिटी राहते, जरा लवचिक शरीर राहतं. जोरानं काय होतं, लॉक होतं, बैठकीनं पण लॉक होतं, पण ते कामापुरतं मारलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचा जोर फक्त सपाटीवरती जास्त होता? मी सपाटीच मारायचो काय. आणखीन तुम्ही प्रॅक्टिस चालू केली, त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला. पण तुमचा आयडॉल कोण होता कुस्तीमध्ये, की ह्यांच्याकडे बघून मला ह्यांच्यासारखं बनावं असं वाटत होतं? आयडॉल म्हणजे आमच्या तालमीतलेच असलमदा. आणि त्यावेळी होते का तुमच्यासोबत ते? हो, म्हणजे सिनियर होते, पण आमच्या तिथं होता आम्ही पण. आणि विजय चौधरी, म्हणजे चांगलं संबंध आपलं होतं. असलमदाकडून तुम्हाला काय काय टिप्स मिळायच्या, तुम्ही नंबर काढल्यावर वगैरे असं? परत ते नंतर ते गंगावेशला गेले, तुम्ही इथंच थांबला? नाही, ते गंगावेशवरनं थोड्या दिवस आलते, परत गंगावेशला गेले आम्ही आल्यानंतर. आणि त्यांचा पार्टनर पण होतो मी. 4 महिने पार्टनर होतो त्यांच्या बरोबर गंगावेशला. म्हणजे एक वाटायचं आपल्याला, ते कसे आहेत तसं पण आपण पण आपलं नाव व्हावं. थोडं फक्त आपलं कसं, आता वजन जरा उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं. त्यांच्याकडून काय सल्ला भेटायचा का ह्या गोष्टीबद्दल काय? हो, सांगायचं ना, करत जा कुस्ती मेहनत हे असं. तर मला एक सांगा, 5 वेळा तुम्ही महाड चॅम्पियन झाला, डोक्यामध्ये हवा कधी गेली का ह्या गोष्टीची, मी महाड चॅम्पियन आहे? कधीच नाही. मेडल बसत गेली त्यामुळं, म्हणजे आपण करू शकतोय त्यामुळे त्याचं काय वाटलंच नाही आपल्याला. म्हणजे त्या हवा ही कधी आपण डोक्यात अशी शिरू दिली नाही. हवा शिरली की मग ती काय साध्यच होत नाही. बऱ्याच वेळा नाही का आपण बघतो की चॅम्पियन असलं तर पण ते गाडीवरती वगैरे नावं टाकतात, तसं ती ट्रेंड निघाला आता बऱ्यापैकी. त्याला तर पूर्ण विरोध आहे, कारण पैलवानकी क्षेत्र असं आहे आता सध्या, म्हणजे भारतातला टॉपचा खेळ आहे. आणि काही अशी लोक आहेत, थोडी तब्येत त्यांचा काय फिटनेस नसतो, काय नसतो, त्यांना लंगोट लावा येत नसतो, पैलवान म्हणून नाव टाकलेलं असतं गाडीवर. कुठं तर असे म्हणजे टवाळगिरी करणार, ते गाडीवर नाव असतं पैलवान, कोणी बघितलं की पैलवान आहे म्हणणार, म्हणजे ह्यात पैलवानकी बदनाम होते. आणि ओरिजिनल पैलवानला काहीच गरज नाही पैलवान टाकायची, ताकद पण नाही, गरज पण नाही. मला ह्या मात्र एक सांगायचं भावांनो, फक्त गाडीवर नाव टाकलं म्हणून तुम्ही पैलवान होत नाही. त्यासाठी एका म्हणजे एका पैलवानाचं कुटुंब डावावं लागते.
कारण एक पैलवान तालमीत ठेवायचं म्हणलं तर खरंच कुटुंब डावावं लागतं, कारण एक पैलवान सांभाळा मी त्याचा खोराकाचा खर्च सांभाळायचा मी जोक नाही त्यावेळेला. आणि तुम्ही जर फक्त गार्डनवर टाकून जर पैलवान होत असाल तर असं गल्ली गल्ली पैलवान तयार होतील. हा चुकीचं आहे. बरोबर आहे. आता आपल्याकडे बी गाड्या आहेत, पण कधीच कुठं आता बाबा 5 वेळा 6 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे, कुठं असं पण लिहिलेलं नाही हम्म. किंवा गाडीवर पैलवान नाव नाही. कारण आपण आहे, आपल्याला ओळखतेत. त्यामुळं आपण म्हणजे ती भडंगिरी करायची काहीच गरज नाही. आपण आहे प्रॉपर. त्यामुळे लोकांना दाखवून द्यायची गरज नाही गरज की मी नाही काय. पैलवान आहे. कोणाला दाखवून द्यायचं आहे? ज्याच्याकडे काहीच नाही, ते दाखवून देतोय समाजाला की मी पैलवान आहे. हम्म. आणि ओरिजिनल पैलवानाला कोणाला ओळख द्यायची पण गरज नाही. स्वतःहून ओळखते पैलवान आहे म्हणून. तुम्हाला आता स्थानिक लेवलला बऱ्याच वेळा त्या टायमाला कसं होतं की कारखानदार जर नंबर दत्तक घेत होते, असं तुम्हाला कोणी दत्तक कोणत्या कारखान्यात हो. वगैरे घेतलं होतं का? भारत नानांचा पण भरपूर मोठा सपोर्ट होता. हं. आपल्याला विठ्ठल सहकारीचं मानधन चालू होतं. हं. परत आता कुस्ती सोडल्यानंतर परत कामाला बोलवायला लागल्यावर मी सोडून दिलं ते हा हा काम. आणि दीपकदादा वाडदेकर यांचं बी आपल्याला म्हणजे त्यांनी एक आपल्याला भावच मानला होता. त्यांना कुस्ती आवडायची माझी आणि भारत नानांना पण खूप आवडायची. जिथं कुस्ती असेल ना, नानाला जर काम असेल, माझी कुस्ती 2-3 नंबरला कुठं असली, माझी कुस्ती उद्घाटनाला लावून माझी बघून कुस्ती जाणार. नाना तुमच्या कुस्तीचे फॅन होते. जबरदस्त फॅन. हा. आणि असं भीमा आपापाशी ही चौकशी करायची. अरे काय करतंय, व्यायाम करतंय का नाही ते, नंबरचं काय झालं, नंबर बसला का नाही. म्हणजे मला स्वतः कधीच बोलत नव्हतं, पण दुसऱ्यापाशी सांगायचं, त्याला सांग ते आज पंढरपुरात दिसला होता. एवढी जवळून काळजी करत होता नाना. होय हा. नानांचा लय जीव होता आपल्याला. नानाच्या आठवणीबद्दल काय सांगताल? आठवणी म्हणजे आता काय, म्हणजे आपलं एक असं एक थोडक्यात एखादा पार्ट नसल्याने झालाय. म्हणजे एवढा आपला जवळचं म्हणजे संबंध होते नानाचे. आणि पैलवानकीवर खूप जीव होता नानांचा. पैलवान करते जीव होता त्यांचा. स्वतः पैलवान होते चांगले, शाहूपुरीला होते, मोठे पैलवान होते. पण आणखीन एक तुम्हाला मी प्रश्न विचारतोय. आता सध्या एक ट्रेंड सुरू झालाय वर्षामध्ये, म्हणजे पैलवानाला मला नावं नाही ठेवायची किंवा त्यांना मला म्हणजे चुकीचं नाही बोलायचं. पैलवान 3-3, 4-4 वेळा तालीम बदलतात आणि तुम्ही एकनिष्ठ राहिला, असलम दादा असतील, तुम्ही असेल, आणखी जुने पैलवान आहेत, त्यांनी जिथं सुरुवात केली तिथं शेवट झाला. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? कसं आहे, पैलवानकी जर करायची म्हणलं तर तुम्ही एका जागेला आणि एका वस्तादच्या हाताखाली 100% घडू शकता. कारण त्यात वस्तादला माहित असतं, त्याने तयार केलेलं असतं. तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या सगळ्या नसा त्याने ओळखलेल्या असतात. त्यामुळे एका ठिकाणी राहिलं पाहिजे आणि वस्तादलाही बरं वाटतं ना. असं काय नाही, कुठे गेल्यावर तुम्ही कुठेही पैलवानकी करा, पैलवानकीवर प्रेम करा, कुस्ती मिंतीवर तुम्ही 100% सक्सेस होणार. तालीम बदल होत नाही. होते, पण तुम्ही एका ठिकाणी कुठेही राहा. कुठेही राहा. असं काय गरज असेल तर आता समजा आपल्या आता ग्रामीण भागामध्ये आता लहान सीट आहे, पंढरपूर असेल, तिथून जास्त आपला एक म्हणजे प्रॉब्लेम थोडा तिथं झाला. वस्ताद गेले आमचे, म्हणजे पुण्याला स्थायिक झाले. त्याच्यावर नंतर आम्ही असे 40 जण पैलवान होतो आम्ही विठ्ठल आखाड्यात. असे कोण वस्ताद नव्हतं आणि काय नाही. आम्ही मनानं व्यायाम करायचो, प्रॅक्टिस करायचो फुल. फक्त पुढच्या भविष्याचं गणित नाही कळलं. इथं राहून मी मेडल घेतली सगळी. अरुण अण्णांचं मार्गदर्शन असायचं, अरुण अण्णा खंडरे कायम लक्ष द्यायचं ते पण. पण मी जिथून आपला फायदा होतोय तिथे गेलो नाही. आणि तसं म्हणण्यापेक्षा बी म्हणजे बाहेर जाऊन बी फायदा, पण आपल्या भागातल्या कोणीतरी फायदा करायला पाहिजे होता आपला. म्हणजे लक्ष कुठलं बाबा पैलवानकी क्षेत्र ही काय कुठल्या पार्टीचं हे नसतं किंवा कुठल्या नेत्याचं नसतं. तुम्ही एखाद्याची कदर केली तर ती हिथून सुद्धा, पंढरपुरातून सुद्धा चांगल्या एखाद्या पोस्टवर जाऊ शकतो. आता पुण्याला बघा, बऱ्यापैकी काका पवारांच्या तालमीतून टीशे आहेत. आता राहुल नाना गोकुळ वस्तादला होते, त्यांचे काय ते टॉपचे, भारतातले टॉपचे पैलवान होते. त्यांचं तिथून ती नोकरीला लागले, पण आपल्या भागात का लागत नाही? तिथं कुठं तर आपले स्थानिक लेवलचे नेते कमी पडतात, कारण ती तिथं पोहोचवू शकतात. आपण स्वतः नाही बाबा, स्वतः तुम्ही कुठं कुठं जाणार आहे. तुम्ही बोलला की थोड्या वेळापूर्वी नाना एक माझ्या वैयक्तिक कुस्तीचे फॅन होते. नानाकडे तुम्ही काही शिफारस वगैरे केली नाही का? नाही, केलते पण त्यावेळेस सरकार म्हणजे जरा थोडं अपोजिट जायचं आणि नानाच्या डोक्यात होतं, बघू म्हणले तू काहीतरी करू, पण परत नानांच हे झालं शेवट. आणखीन का आता नवीन पैलवानांना तुम्ही काय मार्गदर्शन करताल? मार्गदर्शन म्हणजे कुस्ती मेहनती करावी लागणार आहे.
तुम्ही 60% तालमीकडे लक्ष द्या आणि 40% तुम्ही शाळेकडे लक्ष द्या. म्हणजे थोडीफार 50% शाळा आणि 50% तालिमीवर लक्ष द्या. कारण नुसता पैलवान बी तुम्ही चांगला असून काय उपयोग नाही. तुम्हाला शाळा ही महत्वाची आहे, गरजेची आहे. कारण आपण जुन्या पैलवानांना जर बघितलं तर अभावी बरेच पैलवान म्हणजे त्या लायक असून सुद्धा त्यांना ते भेटलं नाही. समाधान घोडके असतील, अशा अनेक पैलवान आहेत, त्यांनी त्यावेळेला फक्त तालीम केली. ती नव्हतं मी काय म्हणतोय तुम्हाला, दोन्हीला समान ठेवा, शाळा आणि तालीम. नुसता तुम्ही पैलवान कितीही मोठा असला तर उद्या परत बांधावर फिरताना मग ती लोकांना वेगळा मेसेज जातो. बघा पैलवानकी करून काय, मग एवढा मोठा पैलवान आज घरी जाय, असं होतं. आता सध्या तुमचं काय चालू आहे? आणि आता महादेव कुसुंबडे इतके मोठे पैलवान पण सोशल मीडियापासून ते अलिप्त आहेत एकदम. आज मी त्यांच्याकडे आलोय, पण काय तुमचं सध्या काय चालू आहे? लोकांना काहीच माहित नाही तुम्ही सध्या काय आपली करताय. शेती आहे 10 एकर. हा. मग घरचे बघायला लागतंय, भाव एक आहे मोठा, हम्म. ते एमपीसी युपीचा अभ्यास करते आणि आता सध्या केबीबी कॉलेजला शिकवायला आहे. आणि त्याचं काय अजून काम झालेलं नाही, पण आहे, सेट झालेला आहे, नेट झालेला आहे. कारण असं होत होतं की कोणाला तरी एकाला इथं थांबायला लागत, कारण शेती बी वडिलांच्या जीवावर एकट्याला होत नाही. आणि आता सध्या कोर्टीला तालीम चालू आहे, शिवशंभू आखाडा, तिथं प्रॅक्टिस घेतोय मी. तालीम कोणाची ते? आपले मित्र आहे ते जवळचेच आपले, महेश येडगे, हम्म. त्यांनी चालू केलेले. म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून मला, म्हणजे ती जागा बांधायच्या अगोदरपासून ते म्हणले होते की महाराजांना आपल्याला इथं तालीम काढायची आहे, असं असं तुम्हाला यावं लागेल. म्हणजे तालीम बांधायच्या अगोदरपासून म्हणजे आमचं ते प्लॅनिंग होतं. ते आज सक्सेस झालं. आज 50-60 मुलं आहे ती, अजून 1 वर्ष व्हायचं आहे आपल्या तालमीला. चांगलं आहे, म्हणजे मला इथून जवळ पडतंय, त्यामुळं